लावून आलेलं आहे, त्या एकट्याला बाजूला बाकी 7 जणांना मोकळं लावलं. कसं बघता याच्याकडे बघायची गरज नाही. याच्याकडे या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री यांचं वारंवार वक्तव्य येतं कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलंय आणि मुख्य आरोपीला सोडून सगळ्यांना त्यांनी मोक्का लावला. भारतीय जनता पक्षाची राज्य करण्याची ही पद्धत आहे. मुख्य आका आपला पक्षात कायम ठेवायचा आणि त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची. बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जे घडलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. आज त्याच्यावर सामनामध्ये मी स्वतः भाष्य केलेलं आहे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील. कारण वारंवार ते न्याय आणि सत्य याची भाषा करतात. कोणालाही सोडणार नाही, खपवून घेणार नाही वगैरे वगैरे वगैरे. पण त्याने खपवून घेतल्यावर अनेक लोक गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या बाजूलाच बसलेले आहेत. खपवून घेतलेले असे खपवून घेणार नाही, खपवून घेतलेले लोक त्यांच्या पक्षात, त्यांच्या सत्तेत आणि वाल्मिकी कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत. मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल. साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला. बाकी काय आहे? कोण कोणाला वाचवत आहे? आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालं आहे? शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होतं की राज्यकर्ताच माफियांचा समर्थक होता, राज्यकर्ताच माफियांना मदत करत होता. आणि अशा प्रकारे शिकागोमध्ये माफियांचं राज्य सुरू झालं होतं. या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीचा राज्यकारभार सुरू आहे. बीड आणि परभणीतल्या घटनेवरून दिसतो. बीडचे आमदार, मी त्या भागातले आमदार सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत. संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. असे अनेक सर्व पक्षाचे लोक भले विरोधात असतील पण तुमच्याही पक्षाचे लोक आक्रोश करतायत. तरीही जर या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील, समजून घेत नसतील, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मुख्य माफियांना वाचवायचं आहे आणि तुम्ही फक्त हे ढोंग करता कारवाईचं. सर, हाच प्रश्न जोडणे की अनुदान देतो म्हणून शेतकऱ्यांना फसवेल, 140 शेतकऱ्यांना फसवेल असा आरोप देखील आता शेतकऱ्यांनी वाल्मिकी कराडवर केला. कारण की वाल्मिकी कराड बघा, आता एकदा मधाच्या पळावर दगड मारल्यावर त्या माशा येणारच अंगावर. आता झालंय. आता या क्षणी हळूहळू जे लुटले गेले आहेत, ज्यांची फसवणूक झालेली आहे, ज्यांना दहशतीखाली मारलं गेलं, त्याचे कुटुंबीय आता हळूहळू पुढे येतील. अशा वेळेला या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं पाहिजे. या उलट मुख्यमंत्री मुख्य आरोपीला वाचवायला निघाले असं दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटतं. आणि हे जे असे उद्योग असतात ते रिकामटेकडेपणाचे उद्योग असतात. त्याला रिकामटेकडेपणाचे उद्योग म्हणतात. राज्य करायचं नाही, घटना आणि संविधानाची बूज राखायची नाही आणि मग फक्त पक्ष आणि सत्ता टिकवण्यासाठी माफियांच्या राज्याला प्रोटेक्शन द्यायचं. त्याला एकेकाळी या मुंबईतले अंडरवर्ल्डचे लोक प्रोटेक्शन मनी घ्यायचे. आता सरकार ते प्रोटेक्शन मनी घेत आहे का या लोकांकडून हे पाहावं लागेल.